तर मागील लेक्चरमध्ये आपण पाहिली ती म्हणजे मंत कल्पना. आता पाहूयात हिमाची पुढची उपकल्पना ती म्हणजे उदक कल्पना. तर उदक कल्पना काय असणार? उदक म्हणजे जल. तर यामध्ये तंडुलोदकाचा समावेश केला गेलेला आहे आपल्या ब्लूप्रिंटनुसार. तर तंडुलोदक काय असणार आहे? या कल्पनेला तंडुलोदक असे म्हटले जाते. कारण काय तर ती म्हणजे तंडूल म्हणजे काय असणार तर तांदूळ आणि उदक म्हणजे पाणी यांच्या संयोगातून तयार होणारी कल्पना असल्यामुळे याला आपण तंडुलोदक म्हणतो. तर तांदूळ आणि जल यांच्या संयोगातून एक जी कल्पना तयार केली जाते त्यास तंडुलोदक असे म्हणतो आपण. तर याची निर्माण विधी जी असणार ती खंडितम तंडुलफलम जले औष्टगुणिते चिपेत भावयित्वा जलम ग्राह्यम देयम सर्वत्र कर्मसु. म्हणजे काय सांगितले? खंडितम तंडुलफलम म्हणजे तंडुलफलम म्हणजे एक पल तांदळाचे तुकडे घ्यायचे सांगितले आहेत. जले अष्टगुणिते चिपेत म्हणजे 8 पट जलामध्ये 8 पट जल घ्यायचे सांगितले. भावयित्वा जलम ग्राह्यम म्हणजे त्या जे आपण तांदूळ घेतले त्यास धुण्यास सांगितले. धुवून घेणे आहे ते 8 पट जलामध्ये. आणि ते यम सर्वत्र कर्मसु म्हणजे जे कल्पना त्यामध्ये बनणार आहे त्यापासून ती असणार आहे. तर तंडुलोदक काय असणार निर्माण ते पाहूयात. एक पल तांदूळाचे तुकडे हे काय करायचे आहेत? 8 पट जलामध्ये ठेवायचे आहेत. ते ठेवून त्यांना प्रक्षालन करणे म्हणजे धुवून घेणे. धुतल्यामुळे काय होणार तर तंडुलोदक ही कल्पना प्राप्त होणार आहे. तर हेच पाहूयात एक्सप्लेनेशन याचे काय आहे. तर एक पल तांदळाचे माप घेऊन उखळ आणि मुसाच्या सहाय्याने ते कुटले जातात म्हणजे बारीक करायचे आहे. त्यानंतर त्यामध्ये तांदळाच्या प्रमाणाचे 8 पट पाणी मिसळायचे आहे. त्यानंतर ते धुतले जाते आणि त्यातून तयार होणाऱ्या द्रवाला तंडुलोदक असे म्हणतात. धुतल्यानंतर जो द्रव भाग तयार होतो म्हणजे जल त्यास तंडुलोदक म्हटले आहे. तर ही होती तंडुलोदक कल्पना. याचा सिद्धांत जो असणार आहे तो तर कुट्टन तसेच तोय सन्निकर्ष असणार आहे. यासाठी यंत्र किंवा उपकरण जे वापरले जाणार आहे ते असणार आहे पातेले किंवा खलवयंत्र चाळणी या गोष्टी असणार आहेत. याचे जे सिद्धिलक्षण असणार आहे ते म्हणजे श्वेतवर्णाचे मंडयुक्त जल असणार आहे. आपणाच्या मंड, पेया, विलेपी या कन्सेप्ट्स माहीत असते तर हे लक्षात येईल लगेच सिद्धिलक्षण काय असणार आहे. तर याचे संरक्षण व सविरता अवधी असणार आहे ती म्हणजे ताजेच प्रयुक्त करावे कारण ती जास्त इफेक्टिव्ह आहे. तर हे असणार होते आपणास होती ती हिमकल्पनेतील उपकल्पना म्हणजे तंडुलोदक कल्पना. या एकदम सोपी कल्पना आहे. यामध्ये काही असे डाऊटफुल वाटत नाही आहे. एकदम सोपी आहे. तर यामध्ये काय करायचं तर तांदळाचे तुकडे जे आहेत 1 पल होते ते कुटून घ्यायचे होते. त्यामध्ये 8 पल जल मिसळायचे होते आणि जे जल मिसळायचे म्हणजे तसेच ठेवायचे होते त्यामध्ये आणि त्याला नंतर धुवून घ्यायचे होते. धुवून घेतल्यानंतर जे पाणी तयार होते त्यास आपण काय म्हणतोय तर तंडुलोदक कल्पना असे म्हणतोय. तर ही कल्पना सोपी आहे मित्रांनो. एक्झाम्पल पडू शकते SEQच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. तर आपण ॲज इट इज लिहिली तरी एक्झामिनरला आपल्याला फुल मार्क्स देण्याची शक्यता आहे. तर ही होती तंडुलोदक कल्पना.